माथेरानच्या प्रवेशद्वारावर व्यवसाय करणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आमदार आग्रही। माथेरान दस्तुरी नाका येथे पर्यटन वाढीसाठी दुसऱ्यांदा आमदारांनी केली पाहणी। अश्वपालक हात रिक्षा ई रिक्षा यांच्या जागा निश्चित करण्याच्या सूचना। माथेरान बंदनंतर प्रशासनाच्या माध्यमातून सर्व व्यावसायिक यांना शिस्त लावण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे आग्रही आहेत। 19 मार्च रोजी माथेरान सुरू झाल्यानंतर अश्वपालक यांनी आमदारांकडे धाव घेऊन आपल्या व्यवसायावर नवीन नियमाने गदा आणल्याची तक्रार केली होती। दरम्यान माथेरान प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी व्यवसाय करणारे अश्वपालक, हातरिक्षा चालक, कुली आणि ई रिक्षा चालक यांच्या स्टँडबद्दल निर्णय घेण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह दस्तुरी येथे भेट दिली। माथेरानमध्ये पर्यटन बचाव समितीच्या माध्यमातून 1.5 दिवसांचा बंद आमदार महेंद्र थोरवे यांनी पुढाकार घेऊन स्थगित केला होता। यानंतर दर आठवड्याला प्रशासनाला सुचवण्यात आलेल्या उपाययोजना तसेच व्यावसायिक यांच्यासाठी शिस्त लावण्याचा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी येण्याचे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले होते। त्यानुसार आज आमदार थोरवे यांनी माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या प्रशासनातील अधिकारी यांच्यासोबत भेट दिली। त्यावेळी माथेरानचे महसूल अधीक्षक सुरेंद्रसिंह ठाकूर, पालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे, पोलीस अधिकारी अनिल सोनोने, वन अधिकारी उमेश जंगम आदी जण उपस्थित होते। तर आमदार महेंद्र थोरवे यांच्या माथेरान शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, शिवसेना तालुका सचिव अंकुश दाबरे, माजी सभापती अमर विसाळ, नेरळ ग्रामपंचायत माजी उपसरपंच मंगेश मस्कर, केतन पोद्दार, भास्कर दिसले, जयवंत साळुंके आदी जण उपस्थित होते। ही पाहणी भेट झाल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी MTDC मध्ये घोडेवाले आणि प्रशासन यांची बैठक घेतली। यावेळी घोडेवाल्यांनी नवीन ठिकाणी घोडे बांधण्यास सुरुवात झाल्यापासून दिवसाला जेमतेम 17-18 घोडे यांना व्यवसाय मिळत आहे। त्यामुळे पर्यटकांना माहिती देण्यासाठी घोडेवाले यांना पार्किंगमध्ये जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। माथेरानमधील घोडेवाले यांच्या अनेक समस्या होत्या। मागील हप्त्यामध्ये जो माथेरानच्या संपूर्ण ग्रामस्थांनी आणि एकत्रपणे येऊन जो काही स्ट्राईक केलेला होता आणि त्याच्यामध्ये जे काही नियमावली ठरलेली होती त्याच्यामध्ये काही बदल जर असतील तर ते एका हप्त्यामध्ये करायचं असं सांगितलेलं होतं। आणि काल मला सर्व माथेरानचे असणारे अश्वपाल संघटनेचे सगळे अध्यक्ष आणि सगळी कमिटी भेटलेली होती आणि आज त्यांना सांगितलेलं होतं की दस्तुरी नाक्यावर या ठिकाणी येऊन इथले डिसिप्लिन जे आहेत ते त्यांना सांगितलेले आहेत आणि माझ्या मते उद्यापासून त्याची अंमलबजावणी सगळे घोडेस्वार असतील, रिक्षावाले असतील, कुली असतील आणि गाईड असतील या सगळ्यांनाच आपण माथेरानच्या नियमावलीमध्ये आपण काम करावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। माथेरानची एक संपूर्ण राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि हॉटेल इंडस्ट्री असेल या सगळ्यांचीच आपण एक समिती गठीत करायला सांगितलेली आहे। या समितीने एकत्रपणे येऊन माथेरानच्या ज्या काही समस्या असतील या समस्या संदर्भात आपण त्या ठिकाणी प्रशासनाशी, सीओनशी असेल, पोलीस यंत्रणा असेल या सगळ्यांशी एकत्रपणे बसून पर्यटनाला प्राधान्य द्यावं, पर्यटनाला कोणत्या गोष्टीचा त्रास त्या ठिकाणी होऊ नये, माथेरानचं पर्यटन वाढलं पाहिजे या दृष्टीने आपण तिथले डिसिप्लिन फॉलो करावे असे सगळ्यांना सूचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत आज आणि त्याची अंमलबजावणी उद्यापासून नक्कीच होईल आणि संपूर्ण माथेरान येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांना अतिथी देवो भव तसं पर्यटन देवो भव या संकल्पनेतून संपूर्ण माथेरानकर सगळ्यांना सहकार्य करतील अशी या ठिकाणी आम्ही भावना व्यक्त। मुंबई डेडलाईन 24 साठी नितीन पारधी, कर्जत। सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, यवतमाळ, अमरावती, नाशिक, नांदेड, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, बदलापूर, शहापूर, मुरबाड, आसनगाव, कसारा, वाशिंद, कर्जत, कल्याण, दिवा, मुंब्रा, ठाणे, मुलुंड, पनवेल, वाशी, अंधेरी, दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत। आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा। एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।